नमस्कार मित्रांनो, नवरात्री उत्सव अतिशय जोरदार पद्धतीने चालू असताना आपण वेगवेगळ्या ठिकाणी नवनवीन मंदिरांना भेट देत आहोत। त्याचं कारण एवढंच आहे की आपल्या सबस्क्रायबर्सना चांगली ठिकाणं दाखवणं, त्याचबरोबर त्यांना नवरात्री उत्सवाचा आनंद घर बसल्या देणं हा आपला उद्देश आहे। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत डेक्कन चौकातील हे अतिशय सुंदर असं मंदिर आणि सुंदर असा देखावा पाहण्यासाठी। तर मित्रांनो, डेक्कन चौकामध्ये जो छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या अगदी समोरच हे मंदिर उभारलेलं आहे, हा देखावा उभारलेला आहे। हा देखावा उभारला आहे अखिल डेक्कन जिमखाना उत्सव समितीनं। मित्रांनो, अतिशय सुंदर असा देखावा आहे आणि हा देखावा पाहण्याजोगा आणि नक्कीच लीडिंग देखावा आहे या वर्षीचा नवरात्रीमधला। तर वृंदावनाचा देखावा सादर केला मित्रांनो या मंडळाने, तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे। समोर अतिशय छानपैकी ही कारंजी पाण्याची, त्याचबरोबर साईडला झाडं वगैरे लावलेली आहेत। अतिशय रिअलिस्टिक देखावा आहे हा, तुम्ही पाहू शकता पाण्याची कारंजी चालू केलेली आहेत। त्याचबरोबर समोर या ठिकाणी दोन जे पाण्यामधील फ्लेमिंगो पक्षी असतात ते दाखवलेले आहेत, कारंजी आहे। तसेच राधा आणि कृष्णाची जोडी झोपड्यावरती बसलेली दाखवलेली आहे। मित्रांनो, हे जवळून पाहायला अतिशय विलोभनीय वाटते, अतिशय सुरेख वाटते। आणि ही कारंजी पाहू शकता तुम्ही, चित्रपटामध्ये वगैरे दाखवली जाते त्या पद्धतीची ही कारंजी आहे, अतिशय सुरेख आणि सुंदर। वरती स्टॅच्यू आहे आणि त्याच्या भोवताली पाणी सर्व खालच्या दिशेने वाहते। हा देखावा पाहायला आल्यानंतर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल, खूप आनंद वाटेल तुम्हाला या ठिकाणी। अतिशय सुंदर असं हे सगळं दृश्य आहे। अशा पद्धतीनं मंदिराचा जो गर्भगृह आहे तो त्यांनी निर्माण केलेला आहे मित्रांनो, अतिशय सुंदर। इथे पाहू शकता तुम्ही अखिल डेक्कन जिमखाना नवग्रह उत्सव समिती। वरती कबुतरं लावलेली आहेत, ती मी कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवतो तुम्हाला। सर्व काही अतिशय छान आहे, सुरेख आहे। आणि या वर्षीच्या नवरात्री उत्सवामधला मी पाहिलेला सर्वोत्तम देखावा हाच आहे मित्रांनो। अतिशय सुंदर आणि गणपतीप्रमाणेच भव्य आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा देखावा या ठिकाणी बनवलेला आहे। हा रक्षकाचा स्टॅच्यू या ठिकाणी अतिशय सुंदर लाइटिंग वगैरे केलेले। वरती भक्तांची गर्दी आहे, सध्या पावसाचे दिवस असल्यामुळं जरा गर्दी कमी आहे, परंतु त्या हिशोबाने बऱ्या प्रमाणामध्ये भक्त आहेत। आणखी म्हणजे 6:30-7चा टाइम आहे हा, त्यामुळं गर्दी कमी असू शकते, थोड्या वेळाने गर्दी वाढलंच। या ठिकाणी काही गुरुजी मंडळी आलेले आहे। नक्कीच या ठिकाणी संध्याकाळी श्री गंगा माता आरतीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे ही गुरुजी मंडळी या ठिकाणी आलेली आहे। त्यांनी त्यांचं साहित्य आणले गंगा माता आरती करण्याचं। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय कलाकुसर केलेली गाभाऱ्यामध्ये, आणि समोरच आहे आई जगदंबेची मूर्ती देखील प्रसन्न आहे मित्रांनो। अतिशय सुंदर डेकोरेशन, वरती झुंबर लावलेले आहेत, अतिशय प्रसन्न अशी मूर्ती। आपण आणखी जवळून तुम्हाला मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करू। ही पहा, गंगा माता आरतीची साधनं या ठिकाणी ठेवलेली आहेत। त्या उंच आरती ज्या असतात त्या ठेवलेल्या तुम्हाला आताच दाखवले मी व्हिडिओच्या माध्यमातून। अशा पद्धतीनं पूर्ण सजावट आहे। आई जगदंबेची मूर्ती या ठिकाणी अतिशय देखणी सुंदर रुबाबदार मूर्ती आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा। थँक्यू।